सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कसे आहात सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच असायलाच पाहिजेत, कारण दर आठवड्याला आम्ही एका नवीन डॉक्टरांची आपली थेट गाठभेट करून देतो. प्रेक्षक हो, हे विधान तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे आपण जसं जितक्या उत्तम प्रतीचं बीजाचं रोपण करू तितक्याच उत्तम प्रतीचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. मानवी शरीरामध्ये या उत्पत्तीचा जो सारांश साधलेला आहे तो स्त्री शरीरामध्ये आहे. आणि प्रत्येक स्त्री शरीरामध्ये हे भाग्य देण्यासाठी जो अवयव आहे तो आहे स्त्रीचे बीजकोश किंवा ओव्हरीज. पण जर या बीजकोशामध्येच जर काही समस्या निर्माण झाल्या तर निश्चितच त्या पुढचा जो उत्क्रांतीचा क्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविध अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. आणि म्हणूनच या विषयाला अनुसरूनच आपण आजच्या या विषयावरती चर्चा करणार आहोत. तो विषय असा आहे की पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेदिक उपचार. आणि यातलं उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विनेश नगरे. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांची ओळख मी थोडक्यात करून देते. डॉक्टर विनेश नगरे हे पुण्यातले आहेत. हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी आयुर्वेदाचार्य या पदवीसोबतच MS इन स्त्रीरोग ही पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध अशा टिळक महाविद्यालयातून घेतलेलं आहे. गेली 16 वर्ष ते मुंबई, पुणे तसेच अनेक ठिकाणी रुग्णांना याबद्दलचं मार्गदर्शन करत आहेत. स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये तर ते पारंगत आहेतच, पण त्यासोबत या शस्त्रक्रिया टाळून एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून कशा पद्धतीने आपण विविध उपचारांची ट्रीटमेंट करू शकतो त्यावरती त्यांचं विशेष संशोधन आहे. त्याचसोबत टीनेजर हे जे वय आहे की 13 ते 19 वर्षात या वयामध्ये मासिक पाळीच्या विविध विकार, विशेषतः पीसीओडी सारख्या विकारांमध्ये त्याची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्यामध्ये विविध संशोधन करण्यामध्ये सरांचा मुख्य हातखंडा आहे. आजवर भारतात आणि भारताबाहेरच्या अनेक रुग्णांना त्यांनी याचा अनुभव करून दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदातल्या एक विशेष पंचकर्म की ज्याला उत्तर बस्ती असं आपण म्हणतो त्यामध्ये सराचं विशेष प्रावीण्य आहे. तर आता वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, आजचा विषय ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी चालेल. पीसीओडी हा शब्द आपण दिलेला आहे, तर हे पीसीओडी म्हणजे मुळात काय आहे ते आम्हाला सांगू शकाल? पॉलिसिस्टिक ओव्हरी पेशंटला लवकर समजावी म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ करून घेतलाय. तेवढा व्हिडिओ फक्त आता दाखवतो. पहिल्यांदा आपल्या स्क्रीनवर तो दिसेल. सुरुवातीलाच आपण व्हिडिओ मधून बघूयात पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे काय. स्त्रियांच्या शरीरामध्ये प्रजनन संस्थेचा हा आजार असतो. शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अवयव कोणते प्रजनन संस्थेचे? तर सगळ्यात पहिला हा योनी भाग, त्यानंतर हे गर्भाशय, बीजांडकोश आणि बीजवाही नलिका. यामध्ये बीजांडकोशामध्ये भरपूर छोटी छोटी अशी बीजांड असतात. त्यातलं एखादं बीजांड मोठं व्हायला सुरुवात करतं. प्रीमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि मग त्यानंतर बीजांड पूर्ण वाढून तयार झालं की ते बीजांड फोडून त्यातलं बीज बाहेर पडतं, जी बीजवाही नलिकेतून वहन केलं जातं आणि बाकीचा भाग निघून जातो. आता हे झालं नॉर्मल. पण पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंटमध्ये असं घडत नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंटमध्ये बीजांड वाढायला सुरुवात केल्यानंतर त्याची वाढ पूर्ण न होता बीजांड फोडून बीज बाहेर न पडता ते बीजांड साठायला लागतात. आणि हे साठले की अशा गाठी 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 जमा होतात. आणि ह्या भरपूर गाठी साठल्यामुळे जो आजार होतो त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरी. आता पॉलिसिस्टिक ओव्हरीचा विचार करत असताना फक्त गाठी साठणं असं समजावं का? तर नाही. बऱ्याच पेशंटमध्ये साधारणपणे 20 ते 30% रुग्णांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी असताना सुद्धा अशा गाठी समोर स्पष्टपणे दिसत नाहीत. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे फक्त लक्षणं आढळतात. लक्षणांवरून आपल्याला ओळखायला लागतं की हा पॉलिसिस्टिक ओव्हरीचा आजार आहे, डिसीज म्हणून सापडणार नाही. त्याच्या पुढे जाऊन जर विचार आपण केला तर असं असतं की पॉलिसिस्टिक ओव्हरी बरोबरच फॉलिक्युलर सिस्ट असू शकतं. म्हणजे फॉलिक्युलर सिस्टमध्ये बीजांड वाढायला सुरुवात करतं, ते 20-22 mm पर्यंत पोहोचतं, पण ते बीजांड फुटत नाही. पाळीच्या शेवटपर्यंत ते तसंच जातं आणि पाळी आल्यानंतर ते निघून जातं. त्याला फॉलिक्युलर सिस्ट म्हणतात. यातही प्रेग्नन्सी राहणं कठीण जातं. दुसरा असतं सिंपल ओव्हरियन सिस्ट. सिंपल ओव्हरियन सिस्टमध्ये बीजांड न फुटता ते मोठं मोठं होत जातं. त्यात वेगळं काही घडत नाही, पण पाण्याच्या फुगासारखं असतं ते.
पण ते 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर असं मोठं होत जातं आणि ते न फुटता तसंच राहतं 3 महिने 4 महिने 5 महिने. बऱ्याच वेळा लॅप्रोस्कोपीने ते फोडावं लागतं किंवा औषध दिल्यानंतर ते आपोआप जिरून जातं. त्याच्या पलीकडे आहे हिमरेजिक सिस्ट, कॉम्प्लेक्स ओव्हरियन सिस्ट, एंडोमेट्रियोटिक सिस्ट. हे कधी घडतात जेव्हा बीजांडकोशाला गर्भाशयामध्ये आलेली सूज एंडोमेट्रियोसिस किंवा एडेनोमायोसिस किंवा इतर इन्फेक्शन्स जेव्हा कॅच होतात तेव्हा बीजाची नॉर्मल वाढ होत नाही, तेव्हा बीजांडामध्ये विकृती निर्माण होते आणि वाढ होताना फक्त पाणी आणि बीज असं न होता त्यात गडबड झाल्यामुळे विकृती निर्माण झाल्यामुळे हिमरेजिक सिस्ट म्हणजे अतिरक्तस्राव झालेला बीजांडकोशाची गाठ अशी चॉकलेट सिस्ट असं तयार होऊ शकतं आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम पुढे क्रिएट होतात. बरोबर सर. व्हिडिओमधून तुम्ही खूपच उत्तम आम्हाला दाखवलं. सर एक फोन आहे आपल्याला, सविता बोलत आहेत आपल्याकडे मुंबई इथून. नमस्कार. हा, मी बोला. मुंबईतून बोलतेय. मी 30 वर्षाचं वय आहे माझं आणि 4 वर्ष झाले माझ्या लग्नाला आणि मी आता 1 वर्षापासून मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आहे. तर डॉक्टरने सांगितलं की मला पीसीओडी आहे आणि त्यांनी सांगितलं की सर्व्हिकल इरोजन म्हणून काहीतरी आहे मला आणि त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंटही सुरू केली आहे. तर मला विचारायचं आहे की मी प्रेग्नेंट कधी होऊ शकते परत. त्यांनी सर्व्हिकल इरोजनसाठी डायलेशन कोरिटेज अशी ट्रीटमेंट सांगितली आणि ती माझी झाली पण आहे. 3 महिने झाले पण अजूनही मला प्रेग्नन्सी नाही अजूनही. बरं, तुमचा प्रश्न काय आला? काय सांगाल सर? सर्व्हायकल इरोजन जेव्हा होतं तेव्हा वजायनल इन्फेक्शन्स त्याला कारणीभूत असतात. म्हणजे योनिभागात होणारे जंतू संसर्ग, हे जंतू संसर्ग आत आल्यामुळे बीजांडकोश म्हणजे बीजकोशच्या आतमध्ये सुद्धा आपण जेव्हा 3 आवर्त बघतो, गर्भाशय मुख, गर्भाशय आणि बीजांडकोश. आता आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी डिस्कस करतोय, पण हे डिस्कस करत असताना जो मुख्य एंट्री पार्ट आहे म्हणजे जिथून बीज आतमध्ये येतं पुरुषांचं, तिथं गर्भाशय मुखाला जर जखम झाली असेल तर तिथला पीएच बॅलन्स बदलतो. म्हणजे ऍसिडिक आणि अल्कलाइन हे 2 पीएच बॅलन्स असतात. ऍसिडिक बॅलन्स कधी असतो? जेव्हा बाहेरची इन्फेक्शन आत येऊ नये म्हणून. पण त्याच्यामुळे जर ऍसिडिक पीएच मेंटेन झाला आणि तिथं जर इन्फेक्शनला आत येऊ दिलं नाही तर त्याच वेळेस स्पर्म पण आत आल्यानंतर त्यांना पण किल केलं जातं, त्यांना मारलं जातं. स्पर्म्स म्हणजे शुक्राणू पुरुषाचे जिवंत राहू शकत नाहीत. जर सर्व्हायकल इरोजन असेल तर याचा अर्थ त्याला आणखीन इन्फेक्शन होऊ नये, आणखीन त्रास होऊ नये म्हणून तिथला पीएच बॅलन्स ऍसिडिक ठेवला जातो आणि ज्यामुळे शरीर स्वतःहूनच प्रिव्हेंट करते. जोपर्यंत तुमचं सर्व्हायकल इरोजन पूर्णपणे बरं होणार नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी राहणं अवघड जाणार आहे, कारण मुख्य एंट्री पॉईंटला प्रॉब्लेम आहे. सो त्याला जर तुम्ही ट्रीटमेंट करायची म्हटली तर आयुर्वेदातला पिचू, योनी धावन याचा खूप चांगला उपयोग होतो. स्वच्छतेच्या सवयी तुम्ही खूप छान मेंटेन ठेवा. इतर काही प्रॉब्लेम मिस्टरांना आहे का बघा, कारण कधी कधी संबंध ठेवल्यानंतर पुरुषांकडून हे त्रास स्त्रीकडे येऊ शकतात. त्यामुळे दोघांच्याही स्वच्छतेला, आरोग्याला जास्त महत्त्व द्यायला लागतं आणि ते सगळं जेव्हा पूर्णपणे क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला गर्भधारणा व्हायला फारशी अडचण येणार नाही. निश्चितच सविताजी सरांनी इतकं इलॅबोरेटिव्ह आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेले आहे. निश्चितच त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. सर, पीसीओडी आणि वंध्यत्व म्हणजे आता सविताजींचा सुद्धा आपल्याला प्रश्न होता, यांचा काय संबंध किंवा कोणत्या लेवलपर्यंत हे डॅमेज करू शकतं आपल्याला? आपण मगाशीच बघितलं, पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये बीजांडकोशातनं बीज निर्मिती नीट होत नाही, त्याला क्रॉनिक अनोव्युलेशन म्हणतात. म्हणजे बीजांडकोशातनं बीज निर्मिती नीट झालीच नाही तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमुटी, हे कसं शक्य आहे? म्हणजे क्रॉनिक अनोव्युलेशनमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता ह्या क्रॉनिक अनोव्युलेशनमुळे समजा ओव्युलेशन झालं नाही तर इस्ट्रोजनची लेवल वाढत जाते. इस्ट्रोजन हा हार्मोन ओव्युलेशनला मदत करतो. त्याच वेळेस प्रोजेस्ट्रॉन मागे शेड ऑफ असतो. पण जेव्हा ओव्युलेशन होतं तेव्हा प्रोजेस्ट्रॉन फंक्शनमध्ये येतो, हे बीज रुजायला मदत करतो. पण जर ओव्युलेशन नीट झालं नाही तर इस्ट्रोजन लेवल प्रॉपरली डेव्हलप शरीरात नॉर्मली होत नाही. अशा वेळेस प्रोजेस्ट्रॉन डेव्हलप न झाल्यामुळे तुम्ही औषध देऊन ओव्युलेशन इंडक्शन देऊ जरी म्हणजे ओव्युलेशन मिळवलं तरी प्रोजेस्ट्रॉन त्याला सपोर्ट करत नाही, कारण प्रोजेस्ट्रॉनची लेवल डाऊन असते. अशा वेळेस रिकरंट अबॉर्शन सापडतात. म्हणजे आपल्याला गर्भधारणेत अडथळा तर येतोच, त्यामुळं त्या प्लस जेव्हा इम्प्लांटेशन होणार असतं तेव्हा ते इम्प्लांटेशन होत नाही. गर्भधारणा झाली तरी 1.5 ते 2 महिन्यापर्यंत त्याला प्रोजेस्ट्रॉनचा सपोर्ट मिळत नाही, मग मल्टिपल अबॉर्शन सापडतात. सो वंध्यत्वात पॉलिसिस्टिक ओव्हरी हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. निश्चितच सर, रिकरंट मिसकॅरेजमुळे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतं. सर, एक प्रश्न आहे आपल्याला. मनीषा आपल्याशी बोलत आहेत नाशिकहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. मनीषाजी. हा, नाशिकवरून बोलते मॅडम. मला सरांना प्रश्न विचारायचा होता पीसीओडी संदर्भात. हा, बोला. बोला सर, माझं ऍक्च्युली 10 वर्षापासून पीसीओडी डिटेक्ट झालेला आहे. मी आजपर्यंत सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या आहे. होमिओपॅथी झालंय, ॲलोपॅथी झालंय, पण तरी पण माझे पिरियड्स येत नाहीये.
जेव्हा मी ओव्हरऑल जी वगैरे टॅबलेट घेते रेग्युलर, तर त्याने माझा पिरियड येतो, तर नॅचरल पिरियड मला येतच नाही 10 वर्षापासून, आणि त्याच्यामुळे माझं वेट पण खूप गेन झालं. आपलं वय सांगू शकाल? आता 26 आहे. 26. ठीक आहे. मनीषाजी फोन ठेवा, बोला सर. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये हा सुद्धा एक प्रॉब्लेम सापडतो की पाळी नियमित येत नाही आणि पाळी येतच नाही. म्हणजे जेव्हा औषध घेऊन पाळी येते आता त्याला अवलंबून राहायला लागतं. आयुर्वेदामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे, वृद्धा तत्परतो ज्ञेया सुरतोत्सव वर्जिता. म्हणजे जिची पाळी गेली आहे तिला वृद्धा म्हणावं. आता ह्यांचं वय फक्त 26 आहे, पाळी थांबली आहे, काम करत नाही, ओव्हरियन फेल्युअर सारखं लक्षण असतं. ओव्हरऑल जी किंवा इतर टॅबलेट दिल्यामुळे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा सपोर्ट मिळतो आणि पाळी येते, पण हा सपोर्ट बाहेरचा झाला, आतून काही डेव्हलप होत नाही. मग अशा रुग्णांना तुमच्यासारख्या खूप मूळ चिकित्सा करायला लागते. रसायन चिकित्सा आम्ही त्याला म्हणतो. रसायन चिकित्सा ही जरा व्याधी नाशनमसाठी केली जाते. जरा नाशनम मगाशी सांगितलं, वृद्धा तत्परतो ज्ञेया सुरतोत्सव वर्जिता. पाळी गेली वृद्धा म्हणायचं, वृद्धत्व घालवायचं जरा नाशन चिकित्सा म्हणजे रसायन चिकित्सा. रसायन चिकित्सेचा उल्लेख पुढे इंटरव्ह्यूमध्ये येईलच, तुम्ही इंटरव्ह्यू पाहत राहा, आपण पुढे तो पॉईंट बरोबर आल्यानंतर एक्सप्लेन करूच. निश्चितच सर, रसायन चिकित्सा काय असते हे बघण्यासाठी आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा लगेच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, आणि विशेष मार्गदर्शक आहे डॉक्टर विनेश नगरे. प्रेक्षक हो, दर आठवड्याला आम्ही तुम्हाला एक छोट्या काही टिप्स देत असतो. यावेळी मी सांगणार आहे खजुराबद्दल. खजुराचं सायंटिफिक नेम आहे फोनिक्स डक्टेलिफेरा, आणि आजच्या विषयाला अनुसरूनच सुखप्रसवासाठी खजूर आपल्याला मदत करतात. पण ते तुपासोबत घेतले तर प्रसूतीच्या साधारण 4 आठवडे आधीपासून आपण दररोज नित्यनियमाने 8 ते 10 खजुरांचं तुपासोबत सेवन केलं तर निश्चितच सुखप्रसवासाठी आपल्याला मदत होते. सर, चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवूयात. लक्षणं काय दिसू शकतील पीसीओडी असलेल्या रुग्णामध्ये आपल्याला? मगाशी आपण पाहिलं की इस्ट्रोजनची लेवल वाढत जाते आणि त्यामुळे शरीरावर बाह्य लक्षणं दिसायला लागतात. इस्ट्रोजनची लेवल वाढली की सगळ्यात पहिलं लक्षण आहे स्किनमध्ये ऑइलचं सिक्रिशन वाढतं. म्हणजे ते जास्त साठायला लागतं, ते बाहेर जास्त पडायला लागतं. जसं ते तेल साठेल आणि बाहेर पडेल तसं स्किन खराब व्हायला लागते. स्किनचा कलर, कॉम्प्लेक्शन, टेक्स्चर खराब होतं. स्किन काळवंडायला लागते, ती कोरडी व्हायला लागते, चरबट व्हायला लागते. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं पिंपल्स यायला लागतं. कारण सौंदर्य हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पिंपल्स जास्त आले की ते फक्त चेहऱ्यावर नाही, ते छातीवर पण येऊ शकतात, ते पाठीवर पण येऊ शकतात. त्याच वेळी हे तेल डोक्यातल्या केसांच्या मुळापाशी जास्त साठायला लागल्यामुळे केसात कोंडा व्हायला लागतो. हाच कोंडा जास्त प्रमाणात वाढला तर तो मागे पाठीवर पडल्यामुळे त्याच्यामुळे आणखीन पिंपल्स येतात. याला कधी कधी सिबोरिक डर्मॅटायटिस असं देखील म्हणतात. पिंपल्सच्या बरोबर आपण दुसरं एक लक्षण पाहतो म्हणजे वजन वाढणे. सिरम इन्शुलिनचा रेझिस्टन्स फॉर्म होतो. सिरम इन्शुलिनचा रेझिस्टन्स फॉर्म झाल्यामुळे जे काही आपण जेवण जेवतो त्यातली साखर नीट पचणं आणि ते कॅलरीजमध्ये कन्वर्ट होणं, पेशींना मिळणं हा प्रकार होत नाही. अशा वेळी जे काही अन्न आपण खाल्ले त्यातली साखर साठत जाते, चरबी वाढत जाते, पेशंटला एनर्जी मिळत नाही, त्यामुळे ती थकलेली असते. मात्र वजन मात्र भराभर वाढत जातं. मुली म्हणतात की डॉक्टर, मी फारसं काही खात नाही तरी सुद्धा कसं काय वाढतं, हवाईवर जगतो का काय? असं नसतं. वजन सतत वाढत असताना सिरम इन्शुलिन हा जो रेझिस्टन्स झालेला आहे याला जर शुगर डायजेस्ट करायचं काम मिळालं नाही तर तो जातो आणि फिमेल अँड्रोजन कमी करतो, मेल अँड्रोजन वाढवायला लागतो. अशा वेळेस स्त्रीचं स्त्रीत्व कमी होतं, पुरुषत्व वाढायला लागतं. सुंदर छान केस खराब व्हायला लागतात, केस तुटतात, गळतात, दुभंगतात, पांढरे व्हायला लागतात. त्याचबरोबर अनावश्यक केसांची लव ही हनुवटी, ओठ आणि छाती, पोट, पाठ, खांदे याच्यावर दिसायला लागते पुरुषांप्रमाणे, जे अतिशय चुकीचं लक्षण आहे आणि ते सामाजिक प्रॉब्लेम पण येऊ शकतो. त्याबरोबर मानसिक परिणाम देखील होतात. चिडचिड व्हायला लागते, कंटाळा येतो, निराशा येते. ज्या पेशंटला गर्भधारणा होत नाही त्यांना सतत उदास, चिंतित वाटायला लागतं. ज्या मुली टीनेजर्स आहेत त्यांना सगळीकडे वावरावं लागतं आणि जिथं पिंपल्स आणि या सगळ्यांचा प्रश्न पडतो त्या चिडचिड करतात. कधी स्फोट होईल सांगता येत नाही. ही मुख्यतः लक्षणं याच्यामध्ये दिसतात. ह्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात मुख्य लक्षण म्हणजे मगाशी ज्या पेशंटने विचारलं की पाळी नीट येत नाही, तर अनियमित मासिक पाळी हे सगळ्यात मुख्य लक्षण आहे या पॉलिसिस्टिक ओव्हरीचं. पाळी येतच नाही, आली तर खूप ब्लिडिंग होतं, कदाचित ते ब्लिडिंग होतच नाही, म्हणजे अगदी स्पॉटिंग होतं, 1.5 महिना, 2 महिना, 3 महिन्यांनी पाळी येतं, असं काहीही होऊ शकतं. कधी कधी पाळी 15 दिवसांनी सुद्धा येऊ शकते. कारण इस्ट्रोजनची लेवल मध्येच तुटली आणि प्रोजेस्ट्रॉन आलं नाही तर मिड सायकल स्पॉटिंग, मिड सायकल ब्लिडिंग हे सुद्धा लक्षण येतं. या कुठल्याही लक्षणानंतर आपण थेट डॉक्टरांना भेटलं पाहिजे. मी असंही पाहिलं की बरेच रुग्णांना 3-3, 4-4 वर्ष अनियमित मासिक पाळी असते. बऱ्याच मुलींचं बरं वाटतं
महिन्याला पाळी येत नाही, बरं झालं, त्रास नाही, डोक्याला ताप नाही. पण असं नसतं. मासिक पाळी येणं हे तुम्हाला देवाने दिलेलं वरदान आहे, निर्मितीचं वरदान. हे लक्षात ठेवा की शुद्ध बीज आलं, उत्तम बीज आलं तर पाळी नियमित येणार आहे. आणि हेच जर बीज नीट टिकलं तर लग्नानंतर गर्भधारणा व्हायला त्याची मदत होणार आहे. त्यामुळे टीनेजर असणाऱ्या मुलींच्या पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर पाळी अनियमित झाली असेल, पुढे जात असेल तर त्याचं लवकरात लवकर निदान करून त्याचा उपचार सुरू करायला हवं. ही सगळी लक्षणं काटेकोर बघायला पाहिजे. निश्चितच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे गर्भाशयाशी रिलेटेड किंवा मासिक पाळीशी रिलेटेड लक्षणं तर जाणवतातच, पण सार्वदेहिक स्तरावरती सुद्धा जर या लक्षणांकडे आपण आधीपासून लक्ष दिलं तर कदाचित याचं डायग्नोसिस थोडंसं लवकर होऊ शकेल. सर, आता हे झालं लक्षणांसंबंधित, पण याच्यावरती डायरेक्ट औषधांची चिकित्सा करण्याआधी काही घरगुती उपचारांनी आपण प्रयत्न करू शकतो का? नक्कीच, कशा नक्कीच. ट्रीटमेंट्स आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी पेशंट माझ्याकडे येतो, आम्ही कधीही थेट असा आजार कधी झाला असं विचारत नाही. मी सवयी पहिल्यांदा विचारून घेतो. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरी हा जीवनशैलीचा आजार आहे हे सगळ्यांनीच मान्य केलंय. मग ॲलोपॅथी असो किंवा कुठलाही सायन्स असो. मग जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय वंध्यत्व आहे म्हणून त्या विषयाशी संबंधित सांगतो. वंध्यत्व कोणाला? तर विवाहित स्त्रियांना. मग विवाहित स्त्रियांमध्ये हे नेहमी सापडतं की स्लीप पॅटर्न चुकलेला आहे, म्हणजे निद्रा. आयुर्वेद म्हणतं निद्रा यत्तम सुखम दुःखम, निद्रेवरच तुमचं सुख किंवा दुःख अवलंबून आहे. मग ते कसं? समजा तुम्हाला जॉब करायचा आहे 10 ते 6, 6ला घरी आलात, त्याच्यानंतर तुम्ही काम वगैरे उरकलत आणि तुमचे पती उशिरा येतात, तर पती उशिरा येताना तुम्हाला 11, 11:30, 12 जर जेवायला वाजत असेल, मग झोपायला वेळ होत असेल आणि सकाळी मात्र 5, 5:30ला उठायचं, 6ला उठायचं, कामाला लागायचं आहे, तर पुरेशी झोप होत नाही. अशा वेळेस झोप पुरेशी होण्यासाठी काय करावं? कारण झोप जर पुरेशी झाली नाही तर मेटाबॉलिझम बदलतं, अग्नी मंद होतो, शरीरातला वातपित्त वाढतो, कोरडेपणा वाढतो, उष्णता वाढते, बीज सुकून जातं. हे बीज जर टिकवायचं असेल तर वातपित्त नको, कोरडेपणा नको. मग अशा वेळेस स्लीप पॅटर्न कसा चेंज करावा? अशा रुग्णांनी ज्यांचे मिस्टर उशिरा येतात, पती उशिरा येतात, त्यांनी 8 वाजता जेवून घ्यावं, 9 वाजता झोपावं. घरच्यांना समजावून सांगावं की मला प्रॉब्लेम आहे, गर्भधारणा व्हायला हवी तर हा नियम आवश्यक आहे. 9ला झोपून जावं, 10:30ला उठावं, 11ला उठावं, मिस्टर त्यांना जेव्हा यायला घालावं आणि दोघंही झोपावं. स्लीप पॅटर्नमध्ये तुमची स्लीप कधीही म्हणजे झोप ही कधीही गाढ झोप 1.5 ते 2 तासापेक्षा जास्त नसते. त्यामुळे ती झोप पुरेशी झाली, पहिली झोप झाली तर तुम्हाला सकाळी 6ला उठताना फ्रेश वाटेल, हे नक्की. निश्चितच. स्लीप पॅटर्न वरती अजून आणखीन बरीच चर्चा करूया. एक सर प्रश्न आहे आपल्याला, सतीश बोलत आहेत आपल्याकडे जळगाव येथून. नमस्कार. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार, बोला. मला सरांना असं विचारायचं आहे मॅडम, मी सतीश महाजन बोलतोय जळगावहून. लग्नाला 6 वर्ष झाले. मिसेसला याचा प्रॉब्लेम सांगितला पीसीओडीचा. 2दा एक्सी पण केलेली आहे, पण अजून प्रेग्नन्सी नाही सर. ठीक आहे, प्रश्न फोन काय? ठेवा, प्रश्न कळला. काय सांगू शकता? 2दा त्यांनी इक्सी केलेला एक्सी आहे, केलेला आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी ऑलरेडी आहे. इक्सी करताना दोघांच्याही बीजामध्ये ताकद असणं आवश्यक आहे असं मानलं जातं. म्हणजे आपण असं अनेक वेळा पाहतो की ओव्युलेशन इंडक्शन दिलं जातं, त्यातनं 2, 3, 4 बीज मिळवली जातात आणि त्या 2, 3, 4 बीजांमधून एखादं बीज स्ट्रॉंग आहे त्याचा उपयोग इक्सी करण्यासाठी केला जातो. पण आयुर्वेदचं म्हणणं नेहमी असंच आहे, तुम्ही सुरुवातीला सांगितलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीजाची मूळ क्षमता चांगली असणं आवश्यक आहे. एका शरीरातनं दुसऱ्या शरीराची निर्मिती होताना जे माध्यम वापरलं जातं ते म्हणजे बीज. मग हे बीज उत्तम असण्यासाठी संपूर्ण शरीराचा विचार करणं फार आवश्यक आहे आणि तसे उपचार केले तर पॉलिसिस्टिक ओव्हरी असताना सुद्धा त्याचं प्रमाण कमी होत जातं आणि बीज निर्मिती होते. आम्ही बरेच वेळा पाहिलं, म्हणजे वंध्यत्व आहे तर ठीक आहे, आपली पुढची चर्चा करतोय, पण ज्या मुलींचं अजून लग्न झालेलं नाही आणि लग्न करणार आहेत अशा पालकांनी हे नेहमी लक्षात ठेवावं की पॉलिसिस्टिक ओव्हरी आपल्या मुलीला असेल तर तिला आठवणीने सांगा, लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षात त्यांना गर्भधारणा होऊ देत. याचं कारण पॉलिसिस्टिक ओव्हरी हा मानसिक त्रासाशी संबंधित असलेला आजार आहे. पहिल्या वर्षी मानसिक त्रास थोडा कमी असतो, फुलासारखं आयुष्य असतं, खूप छान सगळं चाललेलं असतं. अशा वेळेस पॉलिसिस्टिक ओव्हरी थोडं कमी होतं, प्रमाण कमी होतं, ओव्युलेशन होणं शक्य असतं. कारण आयुर्वेदामध्ये याला फलकोश म्हणतात, जो फुलतो फळतो तो फलकोश. सो फुलायला मदत कधी होते? जेव्हा आयुष्य फुलासारखं असतं, मग ते पहिल्या वर्षी असतं, त्याचा उपयोग होतो. जळगाववरून ज्यांनी फोन केला त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही जर त्यांना खरंच नॉर्मल करू इच्छिता तर त्यांचं स्लीप पॅटर्न आणि दिवसभराची जीवनशैली नीट अनुभवा किंवा नीट बघा आणि त्यामध्ये चेंजेस करा. आपण चेंजेस पुढे सांगणारच आहोत. निश्चितच जीवनशैलीवरती सर आपण जास्त भर देत आहोत, तर याच्याशीच मला विचारायचं आहे की औषधे न घेता आणखीन काय घरगुती उपचारांनी किंवा खाद्यपदार्थांमध्ये चेंज केले तर त्याचा काही फायदा होऊ शकेल का आपल्याला? आपण मगाशी सांगितलं स्लीप पॅटर्न चांगला पाहिजे, अतिजागरण टाळलं पाहिजे. अतिजागरण टाळलं सकाळी लवकर उठलं की फायदा होतो. बऱ्याच महिला म्हणतात की आम्हाला सकाळी व्यायाम करायला वेळ नसतो, 7 वाजता उठतात.
7 वाजता उठून चालत नाही, अशा 6ला उठा, 6 ते 7 तुम्ही व्यायाम करू शकता. सूर्यनमस्कार आहे, स्किपिंग आहे. अगदीच नाही जर तुम्हाला वेळ बाहेर झाला तर झुंबा, एरोबिक्स, योगा, स्विमिंग जॉईन करा, डान्स जॉईन करा, ऍक्टिव्हली काहीतरी करा. आपलं आता घरामध्ये यांत्रिकीकरण खूप झालेलं आहे. यांत्रिकीकरणामुळे पाणी नळाला येतं, दळण बाहेरून दळून मिळतं, वाटण सगळं मिक्सरवर होतं, बरीचशी कामं यंत्राने होतात. स्त्रियांच्या शरीराला लवचिकता मिळत नाही. रबर ताणलं तर लवचिक राहतं, तसंच स्त्रियांचं शरीर लवचिक असतं. ही लवचिकता टिकायची असेल तर थोडा तरी ताण पडला पाहिजे. मग तो कामाने नसेल तर तो व्यायामाने मिळाला पाहिजे. असं म्हणतात, व्यायाम व्यायाम है, आनंद का नाम है, शक्ती है तन की मन का आराम है. म्हणजे व्यायामाने शरीराला आराम मिळतो, तसाच मनालाही आराम मिळतो. हुश झालं की छान वाटतं. मग हा आराम मिळण्यासाठी ते आवश्यक आहे. वेळेवर जेवण करावं. बरेच वेळा वजन वाढलं ना, हा पॅटर्न सापडतो की भूक आहे नाही तरी जेवलं जातं. सगळ्यात पहिलं भूक लागेल तेव्हाच जेवा. दुसरी गोष्ट, जितकी भूक आहे तेवढंच जेवा. किती वाढून घेतली याचा विचार करू नका. जेवढी भूक आहे तेवढं खाल्लं तर प्रश्न येत नाही. तिसरी गोष्ट, सावकाश जेवा. खूप भरा पटकन खायचं आणि पटकन पळायचं असं जरा सवय साडलेली आहे. जॉबला जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, घरचं आवरायचं असतं, आपल्याला नंतर आवरून पटकन भांडी घास, असं बऱ्याच गोष्टी असतात. भरभर जेवू नका. प्रत्येक घास आपण 32 वेळा चावा असं म्हटलेलं आहे. अगदी 32 नाही तरी तुम्हाला त्याचा स्वाद तर कळू देत. एक सोपी सवय नेहमी पेशंटला सांगतो, पहिला घास खाऊन पूर्ण आतमध्ये गेल्याशिवाय दुसऱ्या घासाला हात लावू नका. बऱ्याच जणांचं असं असतं, पहिला घास खातात की लगेच दुसरा घास हातामध्ये असतो. तसं कधीही करू नका. पहिला घास नीट चावून घशातून खाली उतरल्याशिवाय दुसरा घास घेऊ नका. एवढी जरी सवय तुम्ही ठेवलीत ना जेवणाची, तरी फारशी अडचण येत नाही. तिसरी गोष्ट आहे पाणीपुरी. म्हणजे मी बऱ्याच वेळा पाहिलेले आहे, पाणीपुरीचे सगळे स्टॉल हे बऱ्याच वेळा मुलींमुळे चालतात किंवा स्त्रियांमुळे चालतात. फार 10 किंवा 20% पुरुष त्यामध्ये असतात, कारण त्याची चव छान आवडते. स्ट्रेस वाढलेला आहे त्यामुळे चमचमीत खावं असं वाटतं. चमचमीत म्हणजे आधी स्ट्रेस वाढलाय त्यामुळे पित्त शरीरात जास्त वाढतं. आर्तवम आग्नेयम, आग्नेयता टिकली पाहिजे. म्हणजे स्त्रीबीज हे आग्नेय असतं. अग्नीप्रमाणे असणारं स्त्रीबीज जर टिकवायचं असेल तर अग्नी बॅलन्स करायला लागतो. हा अग्नी तुम्ही चमचमीत खाल्लं, स्ट्रेस आला तर जास्त वाढत जातो. मिरची जास्त असलेले पदार्थ स्त्रियांना जास्त आवडतात असं दिसतं. तर तसं करू नये. आहारावर नियंत्रण ठेवावं. निश्चितच सर, जीवनशैलीशी रिलेटेड आजार आहे त्यामुळे प्रयत्न दुसरं कुणाला नाही पण आपल्याला स्वतःला करणं अतिशय आवश्यक आहे. आणि सर अगदी छोट्या छोट्या टिप्समधनं आपल्याला एकेका गोष्टीचं महत्त्व सुद्धा जाणून देत आहोत. अशाच आणखीन बऱ्याचशा टिप्स आपण सरांकडून घेणार आहोत. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीशी. विश्रांतीनंतर लगेचच पुन्हा परत येऊया हॅलो डॉक्टरमध्ये. प्रेक्षक हो, खजुराबद्दल मी एक थोडीशी तुम्हाला माहिती दिली होती. त्यातच आणखीन सांगते की खजूर हे तुपासोबत जर आपण सेवन केले तर उत्तम लॅक्सेटिव्ह म्हणून सुद्धा काम करतात. आणि त्याच्यामध्ये असलेल्या फायबरच्या कंटेंटमुळे पोटातला कचरा बाहेर काढण्यासाठी ते मदत करतात, जेणेकरून कोलॉन कॅन्सर किंवा आतड्यांचा कॅन्सर होण्याचा परिणाम किंवा त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा यामध्ये कमी दिसून येते, अशा एका संशोधनामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. सर, आता आपण बोलत होतो की जीवनशैलीमधला जर आपण बदल केला तर निश्चितच यामध्ये फायदा होणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा उपचारांची वेळ येते तेव्हा कोणत्या पद्धतीचे उपचार आयुर्वेदानुसार आपण पीसीओडी मध्ये वापरू शकतो? सर्वप्रथम मी घरगुती उपचार सांगेन. बेसिकली आपण घरगुती उपचार करताना आम्ही जीवनशैलीशी खूप निगडीत अशा गोष्टी सांगतो. नेहमी असं पाहिलं होतं की लवण म्हणजे मीठ जास्त असलेले पदार्थ खाल्ले जातात. वेफर्स, कुरकुरे, चिप्स ह्या बऱ्याच गोष्टी आता वाढलेल्या आहेत. किंवा जेवणात सुद्धा वर्ण मीठ घेऊन खाल्लं जातं. पापड आहे, लोणचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पापडाचा म्हणजे मीठ जास्त वापर, खारवलेले पदार्थ जास्त असतात. हे लवण जास्त वाढलं तर लवण म्हणजे मीठ हे शुक्रनाशक असतं, थेट बीजाला नाशक असतं. आता ह्याच्यावर तुम्ही काय उपाय करणार? मीठ तर मुली खाणार, हे सगळं करणार. मग ह्याचा सोपा उपाय आहे हिरडा किंवा हरितकी चूर्ण तुम्ही वापरू शकता. त्रिफळा आपण जे वापरतो त्या त्रिफळामध्ये हिरडा, बेहडा, आवळा 3 चूर्ण असतात. त्यातलं हिरडा चूर्ण वापरतात कारण हिरड्यामध्ये 5 रस असतात. आपण म्हणतो षड्रसयुक्त आहार असला पाहिजे. षड्रसांपैकी 5 रस हिरड्यामध्ये असतात, फक्त एकच नसतो, तो म्हणजे लवण. जर आपण हरितकी चूर्ण म्हणजे हिरडा चूर्ण 1 चमचा रोज गरम पाण्यावर घेतलं तर ते पोटात गेल्यानंतर अतिरिक्त लवण शोषून घेतं आणि ते शरीराच्या बाहेर काढतं. म्हणजे लवण मिठाचा अतिरिक्त परिणाम कमी होतो. असं म्हणतात की मीठ जास्त खाल्ल्यामुळे 1 ग्रॅम मीठ 1 लिटर पाणी शरीरात ओढून धरतं. म्हणजे वॉटर रिटेन्शन वाढतं आणि त्यामुळे शरीर फुगल्यासारखं, वजन वाढल्यासारखं दिसतं. म्हणजे हिरडा चूर्ण तुम्ही घरच्या घरी जर घेतलं ते फार सोपं. आणि हेच हिरडा चूर्ण तुम्ही पुरुषांना पण देऊ शकता जर शुक्राणूंचा प्रॉब्लेम असेल. मी अनेक वेळा पाहिलंय शुक्राणूंची संख्या कमी, त्यांची क्षमता कमी असं असताना जेव्हा हिरडा चूर्ण वापरतो ती क्षमता फार लवकर वाढत जाते. कारण 2 प्रकारे हिरडा काम करतं. एक ते लवण शोषून घेतं, दुसरं ते पोट साफ करतं.
पोट साफ केल्यामुळे अपान वायू जो कमरेच्या भागात असतो त्याचं अनुलोमन होतं, तो निघून जातो आणि कमरेच्या भागातील सर्वच गतीला चालना मिळते. ज्या गोष्टीचं प्रोसेसिंग पटकन होत नाहीये, बीज निर्मिती होत नाहीये स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये, बीजाची क्षमता वाढत नाही, त्याला चालना मिळते. ही चालना मिळणं अतिशय आवश्यक असतं, म्हणून हरितकी ह्याला उपयोगी पडते. दुसरं आहे हळीव. आपण अळीव, हळीव, आहाळीव असं बरंच काही म्हणतो. हळीवाची खीर तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. ती रेग्युलर घेतल्यामुळे चालना चांगली मिळते, कारण हळीव हे आग्नेय स्वरूपाचे आहेत, अग्नी स्वरूपाचे आहेत. आर्तवम आग्नेयम, बीज स्त्रीबीज हे आग्नेय स्वरूपाचं असल्यामुळे आर्तवाचा उपयोग चांगला होतो. मगाशी ताईंनी जर सांगितलं की खजूर का वापरतात, याचं कारण खजूर हे मांसधातू प्रधान वनस्पती आहे. गर्भाशय हा मांसप्रधानच अवयव आहे, म्हणजे मांसाने बनलेला, तर त्याला ताकद द्यायची असेल तर खजूर उपयोगी पडतो. त्याच वेळेस स्तनपान करताना जेव्हा स्तनांमधून दूध लवकर यायचं आवश्यक असेल तर त्याला जो मसल असतो पेक्टोरलिस मेजर, हा मसल त्याला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन प्रसरण जसा करतो त्यांनी दूध बाहेर पडतं, म्हणजे परत स्नायूंचा सहभाग आला. मग अशाच खजूर उपयोगी पडतो, कारण तो त्यांना ताकद देतो. स्नायूंचं आकुंचन प्रसरण खूप छान होतं आणि त्या ट्यूब दाबल्यामुळे दूध छान लवकर प्रवर्तित होतं. ही दुधाची निर्मिती नाही तर दुधाचं प्रवर्तन या खजुरामुळे खूप चांगलं होतं. याच खजुरांचं सुकलेलं स्वरूप म्हणजे खारीक. खजूर खायचे नसतील तर खारीक तुम्ही तुपातनं भिजून खाऊ शकता. शिवाय खोबरं आहे, बदाम, अक्रोड, चारुळ्या, सुखे अंजीर. आता बदाम अक्रोड का वापरतात तर समानेन समानस्य वृद्धी, समान गोष्टींनी समानाची वृद्धी होते या न्यायाने बदाम, अक्रोड, चारुळ्या बीजानी बीजाची वाढ करतात. त्याचबरोबर आपण पाहिलं लताकरंज म्हणजे सागरगोटा. लहानपणी मुली सागरगोट्यांनी खेळायच्या, त्याचा स्पर्श झाल्यामुळे बीजाची उत्तेजना वाढायची. कारण सागरगोट्याचा मगज म्हणजेच आम्ही लताकरंज वनस्पती म्हणतो, हा मगज आम्ही औषधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. हा दिल्यानंतर बीजाची वाढ खूप छान दिसते, तर तो नियमितपणे वापरावा. आमलकी, गोक्षूर किंवा शतावरी पण वापरली जाते. जसं खजूर आपण पाहिलं मांसाला सपोर्ट करणारी वनस्पती आहे, तशी शतावरी आहे गर्भाशयाला ताकद देणारी, स्तनांना ताकद देणारी, डोळ्यातील स्नायूंना ताकद देणारी, चष्म्याचा नंबर पण कमी करते. वंध्यत्वाच्या सर्व रुग्णांना, मग ती जाड असो किंवा कृश असो, सगळ्यांना शतावरी नक्की वापरली पाहिजे. अतिशय उत्तम. इतकं सुंदर मार्गदर्शन की आपल्याच घरातल्या वस्तू वापरून आपण प्रायमरी ट्रीटमेंट याच्यामध्ये निश्चित करू शकतो. सर, आता जेव्हा उपचारांची वेळ येईल की आयुर्वेदिक पद्धतीने आपण आज बोलत आहोत, तर कशा पद्धतीचे आपण उपचार यामध्ये पाहू शकतो? आता आपण पाहिलं की घरगुती उपचार आपण सगळे पाहत आहोत. ह्याच्या पलीकडे आहे आमचे शास्त्रीय उपचार. म्हणजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे याल तेव्हा आम्हाला थोडंसं अचूक त्यामध्ये निदान करून पुढे जायला लागतं. आता अचूक निदान करताना कुठले पॉईंट्स महत्वाचे असतात? दोष धातू मला मूलम ही शरीरम. शरीर हे दोष, त्रिदोष, वात पित्त कफ, धातू सप्तधातू आणि मल म्हणजे मलमूत्रवायू हे तिघांनी बनलेलं आहे. मग यामध्ये धारणात धातवाहा, शरीराचं धारण हे धातू करतात, म्हणजे शरीर धरून ठेवतात. मग ते कोण? रस म्हणजे पाणी, रक्त, मांस, स्नायू, मेद, चरबी, अस्थि, बोन्स, मज्जा, मगज ज्यांनी ब्रेन किंवा बोन मॅरो बनतं, आणि सगळ्यात शेवटी शुक्र. शुक्रापर्यंत त्याची कामं नक्की काय असतात हे पाहिलं तर कळतं. प्रीणनम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्णे, गर्भोत्पादश्य गर्भाचे उत्पादन करणे, धातू नाम श्रेष्ठ कर्म, सर्वात श्रेष्ठ कर्म आहे. पण कसं? क्रमात स्मृतम, थेट एकदम उडी मारून हे गर्भाचं काम कोणीही करत नाही. शरीराची सर्व कामं झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जसं सगळे स्नायू किंवा सगळे धातू जेव्हा चांगले होतात तेव्हाच ते उत्तम बनतं. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जेव्हा सर्व धातूंना आपण चांगले करू तेव्हाच गर्भाशयानंतर बीज हे निर्माण होतं. बीजाला थेट औषध देऊन चालत नाही, जसं आपण आता मॉडर्न सायन्समध्ये पाहतो की ओव्युलेशन इंडक्शन दिलं जातं आणि रिझल्ट मिळतात, पण ते कधी मिळतात कधी मिळत नाहीत. आयुर्वेदामध्ये असं कधीही केलं जात नाही, कारण मुळापासून उपचार करणं ही आयुर्वेदाची पद्धती आहे. म्हणून स्त्री असो किंवा पुरुष दोघांमध्येही चिकित्सा करताना गर्भोत्पादश्य धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमात स्मृतम हे लक्षात ठेवायला लागतं. रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा पहिला विचार काय करतो? रसधातू. हा रसधातू का कमी झालाय? चिंतानामच्या अतिचिंतनात, अतिचिंता केल्यामुळे. मागाशी सांगितलं पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये पेशंट उदास, चिंतित असते. ही चिंता जितकी वाढणार तितकी ते रसधातूचा क्षय करणार, शरीरातलं पाणी कमी करणार, आणि मग रसास्तन्यम ततो रक्तम अश्रुजहा कंडरा शिरा. रसानी रजाचं म्हणजे गर्भाशयातल्या आतल्या अस्तराचं पण पोषण होतं. बीजांड मध्ये बीजाच्या भोवती जे पाणी असतं ते पोषण सुद्धा त्या रसानीच होतं. मग पहिला धातू जर कुपोषित राहिला तर पुढचं कोणाचंही होत नाही. त्यामुळे उपचार करताना ह्याचा विचार जर असेल तर रसदार फळं आम्ही पेशंटला खायला सांगतो, पाणी भरपूर प्यायला सांगतो. रसदार फळं खाणं, पाणी भरपूर पिणं, त्याचबरोबर शरीरातलं पाणी कमी होणे म्हणून सतत चिंतित न राहणं, वेळेवर झोप घेणं, कुठलंही टेन्शन घरामधलं असेल तर रिलीव्ह करण्यासाठी घरच्यांनी मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. दुसरी एक कन्सेप्ट आपण ह्याच्यामध्ये पाहतो ते म्हणजे आर्तवम आग्नेयम. मगाशी सांगितलं
आर्तव कसं आहे, हे अग्नी स्वरूप आहे. म्हणजे पुरुषांमध्ये शुक्रम सौम्यम आर्तवम आग्नेयम. आर्तवची आग्नेयता टिकून राहण्यासाठी हे अंडकोश स्त्रियाच्या शरीराच्या आतमध्ये ठेवलेत, तर पुरुषांमध्ये पुरुषांच्या शुक्राची सौम्यता टिकण्यासाठी त्यांचे अंडकोश हे बाहेर ठेवलेत शरीराच्या. आपण उष्णकटिबंधामध्ये राहतो. आर्तवम आग्नेयम हे नेहमी टिकलं पाहिजे, पण ते वाढलं नाही पाहिजे, कमी पण झालं नाही पाहिजे. जसं जसं वय वाढत जातं ते आर्तवाची आग्नेयता कमी होत जाते. रुग्ण आमच्या काळ आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा वय पाहतो, 25 वय ते 30 वय. 40च्या पुढे गेले की आग्नेयता कमी असते. अशा रुग्णाला आग्नेयता वाढवण्याची चिकित्सा दिली जाते. जेव्हा वय कमी असतं आणि अग्नी जास्त वाढल्यामुळे बीज करपलेलं असतं, अशा वेळेस अग्नी कमी करण्यासाठी उपचार केले जातात. आणि ते उपचार आग्नेयता टिकण्यासाठी, आता आपण मागाशी पाहिलं की दिनचर्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो मुलींना जीन्स घालायला आवडते, पण ती सलग 7 दिवस घातली ना की शरीरातली उष्णता कोंडते. ही उष्णता कोंडून चालत नाही, म्हणून घट्ट जीन्स नियमितपणे वापरू नये. आठवड्यातून 1 किंवा 2दा फक्त जीन्स घालाव्या. उत्तम सर, म्हणजे इतक्या साध्या आणि सोप्या शब्दामध्ये अगदी खोलातल्या विषयांचं मार्गदर्शन आम्ही बघतोय. एक फोन आहे सर आपल्याला. ललिता आपल्याशी बोलत आहेत सोलापूर येथून. नमस्कार, बोला. हा, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले आणि पाळी 4 वर्ष येत नाही, मासिक पाळी. डॉक्टरांचे उपचार चालू आहेत काय? नाहीये. उपचार आयुर्वेदिक आपलं वय? घेतलं होतं. वय माझं आता 27 आहे. बरं, ठीक आहे. काय सांगू शकू सर? तुम्ही जर कृषी असाल तर सगळ्यात पहिलं तुम्ही शतावरी कल्प सुरू करा. शतावरी कल्प 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुधावर घेतलात तर शरीरामध्ये ताकद निर्माण होईल. तुम्ही सोलापूरचे आहात मला माहिती आहे. सोलापूर हा मराठवाड्यामधला भाग येतो. पाण्याची कमतरता किंवा शरीर लवकर ड्राय पडणं असा भाग सापडतो. तुमच्या शरीरामध्ये रसदार म्हणजे रस कमी पडत असेल तर रसदार फळं तुम्ही नियमितपणे खाल्ली पाहिजेत. पाणी भरपूर पिलं पाहिजे. शतावरी बरोबरच तुम्ही जर घरच्या घरी घ्यायचं म्हटलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे सागर गोट्याचा मगज म्हणजे लताकरंज चूर्ण बाजारात मिळतं. पाव चमचा लताकरंज चूर्ण तुम्ही गुळाबरोबर घेऊ शकता. थोडं कडू असतं म्हणून गुळ घ्यायला लागतो. रोज गरम पाण्याबरोबर घ्या, त्याने लवकर तुम्हाला फरक पडू शकेल. निश्चितच ललिताजी, नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रेक्षक हो, आणखीन अशी बरीचशी माहिती तुम्हाला देणार आहोत, पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. सर, यापुढे मला तुम्हाला विचारायचं आहे की उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचार जे आपण म्हणतोय तर त्यामध्ये कुठले असे विशिष्ट उपचार आहेत की जे आपण पीसीओडी मध्ये देऊ शकतो? उपचार करताना आयुर्वेदाची दिशा जेव्हा आपण बघतो म्हणजे रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणून येतात. आता आपण पाहिलं जळगाववरून एक फोन होता, सोलापूरवरून होता, कोणी पुण्यात नेतं, कोणी मुंबईत नेतं, कोणी अहमदाबादवरून येतं. मग अशा वेळेस कशी चिकित्सा करायची? आयुर्वेदाने एक छान सूत्र सांगितलेलं आहे. दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृती वयः सत्वम सात्म्यम तथाहारम अवस्थाश्च पृथग्विधः. म्हणजे पेशंट कुठून आलाय, दुष्य देश बल, देश बघायला लागतो, बल म्हणजे ती ताकद बघायला लागते. कृश पेशंटला वेगळं, जाड पेशंटला वेगळं. काल आता पेशंट जर यावर्षी माझ्याकडे आला असेल तर मी म्हणेन अरे वा छान, रिझल्ट चांगले मिळतील. याचं कारण तुम्हालाही माहिती आहे, यावर्षी पाऊस खूप चांगला झालाय, ऋतू खूप चांगला आहे, धरणं बऱ्यापैकी भरली आहेत. याचा अर्थ यापुढे पीक खूप चांगलं येणार आहे. पिंडी तथा ब्रह्मांडी या न्यायाने जसं ब्रह्मांडात घडतं तसं आपल्या शरीरात घडतं, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर येत असतो. त्यामुळे आपल्या शरीरावर देखील पॉझिटिव्ह परिणाम आता येणार आहे. तुम्ही जर आत्ताच प्रेग्नन्सी म्हणजे ट्रीटमेंटला सुरुवात करणार असाल तर गर्भधारणेसाठी खूप चांगले परिणाम येऊ शकतात, कारण अग्नी तुम्हाला मदत करणार आहे. आपण जे काही जगतो ते सूर्यचक्रानुसार जगतो, चिकित्सा त्यानुसारच चालते. आम्ही जेव्हा चिकित्सा करतो तेव्हा सगळ्यात पहिली त्यामध्ये कन्सेप्ट काय असते, तर जे काही दोष निर्माण झाले त्याचे पाचन करणे, ते दोष कमी करणे, थोडक्यात टॉक्सिन्स काढून टाकणे. दुसरी गोष्ट असते धात्वग्नी. ती पण टॉक्सिन्स काढून टाकल्यानंतर प्रत्येक धातूमध्ये स्वतःचा अग्नी असतो, रसधात्वग्नी, रक्तधात्वग्नी. तो इम्प्रूव्ह केला किंवा चांगला केला की तो आलेल्या अन्नाचं प्रोसेसिंग खूप चांगलं करतो आणि तो सारा भाग प्रत्येकाला मिळायला लागतो. मग रस, रक्त, मांस सगळे बलवान व्हायला लागतात. तिसरी गोष्ट असते ग्रंथीघर. रुग्ण म्हणतात डॉक्टर आम्हाला हे सगळं मान्य आहे की रसधात्वग्नी होईल लागतं, पण आमच्या गाठी कधी कमी होणार? मग त्या गाठी कमी करण्यासाठी विशिष्ट उपचार करायला लागतात. त्या अगदी कांचनार गुळ आहे, नित्यानंद रस आहे, बृहत्करव्याध रस आहे, अशी औषधं वापरून आपण त्याची गाठी लवकर कमी होण्यास मदत करतो. चौथी गोष्ट आहे मेदोहर. कारण पेशंटला हे पण माहिती असतं की वजन खूप जास्त आहे तर वजन कमी कधी होणार, कारण त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना ॲलोपॅथी डॉक्टरांनी सांगितलेलं असतं पहिल्यांदा वजन कमी करा,
पण मग हे उपचार करताना आपण सांगितलं चौथी कन्सेप्ट मेदोहर आहे, म्हणजे पहिल्यांदा रस, रक्त, मांस या 3 धातूंना ताकद द्यायची, मग मेदोहर चिकित्सा करायची. आधी जर मेदोहर चिकित्सा केली तर रस, रक्त, मांस वीक होतात, त्यांचं बल कमी होतं आणि मग गर्भाशयाला ताकद मिळत नाही. त्यामुळे पहिल्यांदा गर्भाशयाला ताकद द्यायची आणि मेदच मग कमी करायचा. अशी चिकित्सा केली की मग पुढे आपण जाऊ शकतो. मग रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र म्हणजे शुक्रापर्यंत पोहोचलं की बीजाला ताकद देणारी उपचार आपल्याला सहजपणे करता येतात. मग यामध्ये औषधी चिकित्सा वापरताना रसायन चिकित्सा, धातुभग्नी चिकित्सा ह्याचा वापर करता येतोच आणि त्या जोडीला आपण पंचकर्म देखील करून घेऊ शकतो. सर, म्हणजे ही धातुगत जाणारी एक एक स्टेप पुढे पुढे नेत जाणारी अशी चिकित्सा आपण सुरुवातीपासूनच देतो. पंचकर्माचा उल्लेख आपण करत आहात, तर पंचकर्मामध्ये विशेष काय? पंचकर्मात सामान्य पंचकर्म तर केली जातातच, पण वंध्यत्वाच्या रुग्णामध्ये उत्तरबस्ती हे विशेष पंचकर्म केलं जातं. उत्तरबस्तीचं नक्की काय महत्व? उत्तरबस्ती हे स्थानिक कर्म आहे. म्हणजे समजा आधी आपण औषध दिली आहेत, शरीरातले दोष काढून टाकले आहेत, त्यानंतर पंचकर्म केलंय, सार्वदेहिक सगळी नियमितता म्हणजे वाताची नियमितता, कफाची, पित्ताची सगळी नियमितता आणलेली आहे. पण आता गर्भाशयाला ताकद द्यायची आहे आणि बीजांड कोशाला एक प्रेरणा द्यायची आहे की चांगलं बीज निर्माण करून बीजांड फोडून ते बाहेर पडायला पाहिजे. मग अशा वेळेस उत्तरबस्ती उपयोगी पडतं. उत्तरबस्तीमध्ये योनी भागातून एक ट्यूब पुढे टाकून थेट गर्भाशयात औषध सोडलं जातं. अशा वेळेस संपूर्ण सगळी स्टरिलिटी म्हणजे जंतुसंसर्ग होणार नाही पेशंट याची पूर्ण काळजी घेतली जाते. औषध किती सोडतात? 2 ते 3 ml फक्त औषध असतं. यात क्षार तेल, कासेजादी तेल, जीवनीय तेल, फलघृत, कल्याणघृत खूप मोठी व्हरायटी आहे. रुग्णाला जसा त्रास असेल त्यानुसार ते औषध वापरलं जातं आणि ह्याचा इम्पॅक्ट खूप चांगला मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळा पाहिलं होतं की एंडोमेट्रियम थिन म्हणजे गर्भाशयातलं अस्तर चांगलं तयार होत नाहीये. मग अशा वेळेस जीवनीय तेल, फलघृत, कल्याणघृत वापरलं तर गर्भाशयाचं अस्तर खूप चांगलं तयार होतं. हे अस्तर चांगलं असणं आवश्यक का आहे? तर ते बीजाला रुजवून घेणार आहे. मगाशी सांगितलं नुसतं बीज चांगलं येऊन चालत नाही. आता अस्तर तयार होते, त्याच्याबरोबर बीजाला काय कराल? तर बीजाला कासेसादी तेल हे आग्नेय स्वरूपाचं त्याबरोबरच विकासी स्वरूपाचं आहे. बीज वाढताना 2-3 ml अडकत असेल तर कासेसादी तेलाचा खूप चांगला उपयोग होतो. बियाची वाढ खूप चांगली व्हायला लागते. सिस्ट फॉर्मेशन बंद होतं कारण आपण तेल वापरतोय. तेलाने स्नेह म्हणजे मऊपणा येतो. बीजाचं कवच न फुटल्यामुळे, कोरडं राहिल्यामुळे ते सिस्ट फॉर्म होतात. अशा वेळेस तेलामुळे स्नेहन मिळतं, कासेसादीमुळे अग्नेयता येते आणि त्यामुळे ते व्यवस्थित फुटतं, वेळेवर चांगलं येऊ शकतं. निश्चितच म्हणजे गर्भाशयाचं स्वास्थ्य असणं हे आणि आपला जो मुख्य प्रॉब्लेम आहे पीसीओडी, ट्रीटमेंट करताना आपल्या दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवून त्या पद्धतीची चिकित्सा आपण सजेस्ट करत आहात. सर, मला एक विचारायचं आहे की आजकाल पाहिलं जातं की सर्रास पाळी पुढे ढकलणारी औषधं घेतली जातात, तर अशा पद्धतीची ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतल्यामुळे आपला जो पीसीओडीचा त्रास आहे त्याची तीव्रता वाढू शकते का? तुम्ही आत्ताच सांगितलं की रुग्ण पाळी येण्यासाठी औषध घेतात. अगदी बरोबर आहे. पाळीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे मध्ये अडथळा आणलात वेगळ्या प्रकारे तर त्याचे परिणाम नक्कीच होतात. कारण कुठलीही पाळी आणणारी किंवा पाळी थांबवणारी, पाळी पुढे ढकलणारी जी औषधं असतात त्यात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतं. साधी गोष्ट आहे, तुम्ही तुमचा आहार 2 पोळ्या 3 पोळ्या ठेवलेला आहे, असेच तुम्ही अधिक जास्त पोळ्या खाल्ल्यात तर काय होणार? अजीर्ण होणार. शरीराला अजीर्ण होतं आणि ह्या अजीर्णामुळे धातुभग्नी बिघडतो आणि मग बीजाची निर्मिती अलीकडे पलीकडे व्हायला लागते. म्हणजे 1 महिना जरी आपण औषध चुकीचं खाल्लं तरी सलग 3-4 महिने बिघडतं आणि त्याचा परिणाम लॉंग लास्टिंग असू शकतो. आम्ही अनेक रुग्णांमध्ये पाहिले केवळ काहीही त्रास नव्हता, पाळी पुढे नेण्याचं, पाळी थांबवण्याचं औषध घेतलं आणि अशाच पॉलिसिस्टिक ओव्हरी सुरू झालं. निश्चितच. त्यामुळे मैत्रिणींनो, अशी ओव्हर द काउंटर मेडिसिन निश्चितच नका घेऊ. ती आपल्यासाठी, आपल्या गर्भाशयासाठी आणि पुढच्या पूर्ण प्रयत्नांसाठी घातक ठरू शकतात. प्रेक्षक हो, वेळ आहे का आरोग्य सल्ल्याची आपला? तर पाहूया आज कोणती विशेष माहिती आपण तुम्हाला देत आहोत. आरोग्य सल्ला. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी स्त्रियांच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, बदाम, अक्रोड, काळे मनुके आणि फळे यांचा समावेश अवश्य करावा. दररोज कमीत कमी 15 मिनिटं चालणं आणि 10 मिनिटं व्यायाम योगासनं करणं अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा लवकर आणण्यासाठी गोळ्या घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आपल्या मनातील विचारांना, भावनांना योग्य दिशा मिळवून देणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आम्ही दरवेळेला आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक आणि नवीन नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. त्यासाठी आमचा पत्ता आपण लिहून घेऊयात. पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 4000
030. याशिवाय आपला ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. आणि याचसोबत फेसबुक आणि यूट्यूब यांच्याशी सुद्धा आपण आम्हाला संपर्क करू शकता. निश्चितच सर, बरीचशी माहिती आम्ही तुमच्याकडनं घेतलेली आहे. आणखीन काही विशेष टिप्स सरते शेवटी आम्हाला तुम्ही देऊ शकतात की ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना तिथे बसलेल्या अत्यंत उपयुक्त ठरू शकतील? सगळ्यात महत्त्वाचं असतं, स्त्रियांनी व्यायामाकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे पहिल्यापासून आपण बऱ्याच वेळा म्हणतो माझं वय झालंय. आपण आता पाहतो ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडू 30-32 वयाचे सुद्धा असतात. म्हणजे आपल्या भारतीय महिला इतकं छान परफॉर्म करत आहेत की खरं आनंदाचं वातावरण आहे. म्हणजे साक्षी मलिकच्या आईने सांगितलेले बेटी बचाओ बेटी खिलाओ, मुलींना वाचवा आणि मुलींना खेळू द्या. आम्ही स्वतः सुद्धा प्रत्येक मुलीला हे सांगत असतो. मला एक अनुभव सांगावा असं वाटतो. माझ्याकडे जेव्हा रुग्ण आलती, तिची आई म्हणत होती की हिला मी नेहमी सांगते उंची वाढवायला बास्केटबॉल खेळत जा, मी खेळायला सांगितल्यानंतर, पण असं नाहीये. ती मुलगी म्हणे मला फुटबॉल खेळायला आवडतं. म्हणजे त्यांची आवड पण आपण बघायला पाहिजे, त्यांना खेळायला दिलं पाहिजे. तुम्ही जितकं ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवाल तितकं तुम्हाला लवकर शरीरामध्ये चलनवलन मिळेल. शरीरातला अग्नी नॅचरली चांगला व्हायला लागेल. म्हणजे आम्हाला औषध देऊन तुमचा अग्नी नॉर्मल करणं गरजेचं नाही. तुम्ही स्वतः जर त्यामध्ये प्रयत्न केलात तर तो अग्नी लवकर नॉर्मल होईल आणि तो अग्नी आर्तवाची अग्न्यता वाढेल. पीसीओडी लवकर तुमचा निघून जाऊ शकेल. निश्चितच. याचसोबत सर माझ्याही मनामध्ये काही उत्सुक प्रश्न आहेत. आपण रॅपिड फायर मध्ये त्यांना बघूयात. पीसीओडी हे अनुवांशिक असू शकेल का? पीसीओडी हे अनुवांशिक सध्या दिसतंय, पण तुम्ही जर त्याचा नीट फॉलोअप ट्रीटमेंट घेतली तर तुमच्या पुढच्या पिढीमध्ये दिसणार नाही. निश्चितच. पीसीओडी आणि ट्यूबल ब्लॉक, बीजवाहिनी अवरोध यांचा काही संबंध आहे का? पीसीओडी आणि ट्यूबल ब्लॉकचा थेट संबंध नसतो, पण पीसीओडी असताना ट्यूबल ब्लॉक असू शकतो. त्याचं कारण टीबी किंवा एंडोमेट्रियोसिस असू शकतं. पीसीओडी पूर्णतः बरा होऊ शकेल का? पीसीओडी पूर्णतः बरा होणारा आजार नाही, तो नियंत्रणात आणता येतो. कारण बीज निर्मिती सातत्याने चालू असते. जीवनशैली नॉर्मल ठेवून ते झालं आणि बरं झालं आणि पुन्हा जर बिघडवली तर पुन्हा होऊ शकतो. पीसीओडी आणि थायरॉइड यांचा काही संबंध आहे का? पीसीओडी आणि थायरॉइड दोघांचा संबंध आहे. याचं कारण मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया नियंत्रणात आणणे हे थायरॉइडचं काम आहे. आणि चयापचय बिघडलं की पीसीओडी होतं, असा आमचा अनुभव आहे. मानसिक स्वास्थ्य हा जो भाग आहे, तर आपण दरवेळेला शारीरिक स्वास्थ्य बघतो, तर चिकित्सेच्या दरम्यान मानसिक स्वास्थ्याला तितकंच आपण महत्त्व देता का? प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. हे आत्मा इंद्रिय मन प्रसन्न असेल तर त्याला माणसाला स्वस्थ म्हणतात. स्वस्थ माणसाला किंवा स्वस्थ स्त्रीचा पाळी नियमित असते, ओव्युलेशन वेळेवर होतं. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. निश्चितच. अतिशय उत्तम माहिती आणि अतिशय साध्या शब्दांमध्ये आपण बघितलेले आहोत. प्रेक्षक हो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की शारीरिक आजार असेल तर तो औषधांनी आपण बरा करू शकतो. मानसिक आजार असेल तर आपल्या भावनांवर, आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवून आपण त्याचं कंट्रोल करू शकतो. आणि सामाजिक पद्धतीचं कारण जर आपल्या आजाराचं कारण बनत असेल तर निश्चितच आपला दृष्टिकोन बदलून आपण त्यावरती उपचार करू शकतो. तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी खूप खूप शुभेच्छा देते की मनापासून प्रयत्न करा आणि आपल्या जीवनशैलीवरती स्वतः विजय मिळवा. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, यासाठी हेलो डॉक्टर तर्फे मनपूर्वक आपले आभार.